डॉक्टरकीची कोणती पदवी न घेता पुण्यातल्या प्रसिद्ध रुग्णालयात एका महिलेने एका रुग्णावर मानसोपचार केल्याची घटना समोर आली आहे। वैष्णवी मंत्रवादी असं या डॉक्टर असं भासवणाऱ्या महिलेचं नाव आहे। शिवाजीनगर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णांवर उपचार करतात। त्या रुग्णालयातही डॉक्टर मंत्रवादी यांची अपॉइंटमेंट घेण्यापासून ते पुढील सर्व प्रक्रियेदरम्यान त्यांना डॉक्टर असेच संबोधले जात आहे। वैष्णवी मंत्रवादी यांच्याकडे मानसोपचार घेत असलेल्या सिया मुकेश शोकिंदे यांना त्यांच्या उपचार देण्याच्या पद्धतीवर संशय आल्याने त्यांनी त्याची वाच्यता केली आणि मंत्रवादी यांचे बिंग फुटले। मंत्रवादी या कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नसून त्यांनी फक्त MSc इन क्लिनिकल फिजिओलॉजी ही पदवी मिळवली आहे। असे असूनही मंत्रवादी या सर्वत्र सामाजिक माध्यमे, इंटरनेट इत्यादीवर आपल्या नावाआधी डॉक्टर असे लावून MBBS असल्याचेच नमूद करत आहेत। याच अनुषंगाने शोकिंदे यांनी गोरक्षक राहुल कदम यांच्या सामाजिक संस्थेत जाऊन सर्व वस्तुस्थिती कथन केली। वैष्णवी मंत्रवादी या डॉक्टर नसूनही तसे असल्याचे भासून रुग्णांची फसवणूक करत असलेल्या बाबींचे गांभीर्य ओळखून कदम यांनी त्यांचे सहकारी आणि RPI आठवले गटाच्या विद्यार्थी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष अविराज चव्हाण यांनी सह्याद्री रुग्णालयात जाऊन तेथील वरिष्ठ डॉक्टरांना याचा जाब विचारला। यावेळी सह्याद्रीतील वरिष्ठ डॉक्टर्सनी सुद्धा वैष्णवी मंत्रवादी या डॉक्टर नसल्याचे कबूल केले। यावर अविनाश चव्हाण यांनी बोगस डॉक्टर असलेल्या मंत्रवादी यांच्यावर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी रुग्णालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाच्या संबंधित विभागाकडे केली आहे। तसे न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे। यावेळी रुग्णालयाच्या वतीने सर्वप्रथम सामोरे आलेल्या अधिकाऱ्याने वैष्णवी मंत्रवादी यांच्या संदर्भात कोणतेही भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला। परंतु या रुग्णाच्या विश्वासाच्या चिंधड्या उडवणाऱ्या आणि क्वचित प्रसंगी त्यांचा जीवावर बेतू शकणाऱ्या फसवणुकीचा अविरत पिच्छा पुरवला असता रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी वैष्णवी मंत्रवादी या डॉक्टर नसल्याचे मान्य केले। तसेच बोगस डॉक्टर वैष्णवी मंत्रवादी विरुद्ध शोकिंदे यांनी पुणे महानगरपालिका आरोग्य कार्यालय औंध येथील सरकारी रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि पुणे पोलीस आयुक्तालय यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे। या MSc आहेत आणि त्या लोकांना तिथे ट्रीट करतात। आज बोगस डॉक्टर हा याच्यामध्ये सरळ दिसतंय त्यांचं आणि याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल त्या स्वतः या व्हिडिओ फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहेत। त्याच्यामध्ये त्यांचा इथं उल्लेख येतो डॉक्टर वैष्णवी मंत्रवादी। मग त्या निमित्ताने आम्ही सकाळी त्या सह्याद्री हॉस्पिटलच्या इथे आम्ही गेलो, त्यांना विचारलं, त्यांच्या प्रशासनाला जे व्यवस्थापन बघतंय त्यांना आम्ही विचारलं की हा काय प्रकार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काय कारवाई कराल। तर ते म्हटले की आम्हाला महानगरपालिकेकडून प्रश्न आलेला आहे, आम्ही त्याचं उत्तर महानगरपालिकेलाच देऊ। त्यामुळे ते काय कुठे सहकार्य करतील, सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये तर आम्हाला काय दिसले नाहीत किंवा जाणवले पण नाहीत किंवा असा शब्दही मिळाला नाही। ते स्पष्ट म्हणाले की महानगरपालिकेने आम्हाला विचारलंय, त्याचं उत्तर आम्ही महानगरपालिकेलाच देऊ, तुम्ही कोण, तुम्हाला आम्ही उत्तर देणार नाही। त्यानंतर आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो। ज्या महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक डॉक्टर नीना बोराडे मॅडम, आम्ही यांच्याशी भेट घेऊन त्यांना झालेला हा सर्व प्रकार दाखवून सांगून आणि त्यांना हा सर्व प्रकार आम्ही डॉक्युमेंटरी दाखवला, पेपरवर त्यांना दाखवला। त्यावेळेला त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। ते म्हटले की याच्यामध्ये आम्ही खोलात जाऊन तपासणी करू, चौकशी करू व जो कोणी ही महिला डॉक्टर आहे तिच्यावरती नक्कीच आपण बोगस डॉक्टर म्हणून तिच्यावरती गुन्हा दाखल कसा करता येईल, काय करता येईल ते आम्ही करून घेऊ। त्यामुळे मला सर्व पुणेकरांना विनंती आहे आणि एक आवाहन करायचं आहे की असे आपण ज्या क्लिनिकमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे, तर त्याला वेळीच ओळखा आणि त्याची शहानिशा करा। आपलं शरीर हे आपला डॉक्टर जो आहे तो खरंच डॉक्टर आहे का, त्याच्या हातामध्ये आपण शरीर देतोय तपासायला, तर ते एकदा शहानिशा करावी। सगळे मायबाप जनतेला माझी विनंती आहे। आणि जर कोणाचे आपल्याला असे काही प्रकार घडले असतील तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दीपक भाऊ निकाळजे, आमचे पुणे शहराचे अध्यक्ष अशोका जगताप, आमचे रुग्ण सहायता समितीचे अध्यक्ष शंकर पटेकर यांच्याशी संपर्क साधा।